चांदवड येथील युवा नेतृत्व आनंद वाळू ठोंबरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या राज्य सचिवपदी नियुक्ती झाल्याने चांदवड परिसरात ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला। सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले ठोंबरे यांनी नुकताच शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठोंबरे यांच्यावर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी टाकल्याने नाशिक जिल्ह्यात व राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विस्ताराला मदत होणार आहे। या प्रसंगी काकासाहेब खंबाळकर, उपाध्यक्ष राजाभाऊ कापसे, प्रदेश सचिव संजय भालेराव, रिपाई नेते रामबाबा पठारे, विनोद जाधव, ग्रामीण जिल्हा प्रमुख ताराचंद आहेरे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र जाधव, चांदवड तालुका प्रमुख अनिल केदारे, संजू बनकर, प्रकाश जाधव, उमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। राज्यातील SC, ST, OBC मायनॉरिटी समाजासाठी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये जो गैरव्यवहार होतो त्याची आम्ही सखोल चौकशीची मागणी करणार आहे आणि रॅशनिंगचे जे घोटाळे या घोटाळ्यांच्या विरोधात बी आम्ही एक मोठा लढा उभा करणार आहे, त्याची चौकशीची मागणी करणार आहे आणि वेळेवरती पॅन्थरची ताकद परत दाखवली जाईल, पॅन्थर स्टाईलने आंदोलन केलं जाईल। माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांचे हात अजूनच बळकट करून पुढील काळात संघटन वाढीसाठी अति जलद गतीने पूर्ण महाराष्ट्र फिरून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल। या देशाचे झुंजार नेते, RPIचे झुंजार नेते, संघर्ष नायक माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासास मी कुठेही तडा जाऊ देणार नाही। साहेबांचा विश्वास मी कायमस्वरूपी संपादन केल्याशिवाय राहणार नाही आणि रामदासजी आठवले साहेबांची कार्य करण्याची पद्धती सगळ्या जगाला माहिती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रश्न असेल किंवा दलित, आदिवासी किंवा आंबेडकरी समाजावर जे अन्याय अत्याचार होत होते त्याबद्दलचा विषय असेल, या सर्व कामात आठवले साहेबच पुढे राहिले आहेत। म्हणून या देशाचे संघर्ष नायक माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याशिवाय जनतेला कोणी न्याय देऊ शकत नाही हे आम्हाला परिपूर्ण ज्ञात आहे, असा आम्हाला विश्वास आहे। दलित, आदिवासी, बहुजन सर्व यासाठी तुम्ही काय? दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजावर ग्रामीण भागात जे गावगुंड त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात त्यांच्या विरोधात मी राज्याचे पोलीस महासंचालक DGP यांची भेट घेणार आहे। राष्ट्रीय पातळीवर बहुजन समाजासाठी काम करणारा पक्ष आहे, अशा पक्षात आपण आता प्रवेश केला आहे, पुढची दिशा कशी आहे? मराठी समाजच नाही तर सर्व सवर्ण समाज, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, पीडित, शोषित, महिला, कामगार, विद्यार्थी, शेतमजूर या सर्वांचे प्रश्न मी सोडवणार। या सर्वांच्या प्रश्नासाठी मी लढा उभा करणार। मराठा समाजातील गरीब बेरोजगार तरुणांना माझा संदेश आहे, माझं आव्हान आहे की तुम्ही RPI मध्ये यावं। तुम्हाला आम्ही उद्योजक बनवून, तुम्हाला आर्थिक सक्षम करून तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही पाहत आहात की नाशिकमध्ये काटेकी टक्कर तुमचा पाठिंबा कोण होईल? मी तुम्हाला पहिलं सांगितलं ना, जसा पक्षाचा निर्णय असेल, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल। ते सर्व निर्णय हायकमांडवरून येतील, आठवले साहेबांचे निर्णय जे येतील ते आम्हाला मान्य असणार। दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या जमिनीवरती जे काही
अतिक्रमण झालेलं आहे. खोटे दस्त निर्माण करून जो त्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे, याच्या विरोधात शासन दरबारी आम्ही व्यथा मांडणार.